निघालो शेतात जायला. सकाळच्या वाजले ते 11 पण असं वाटत होतं लय दुपार झाली. आम्ही जात होतो 4-5 जण, जास्त जण जात नव्हतो. ऊन होतं म्हणून मी डोक्यात वडली घेतली होती. आणि स्मशान आहे आम्ही जिथे राहतो ना तिथे स्मशानातून आम्ही जात होतो. भीतीचं काही वाटत नाही, ते भीती वगैरे एवढी काय वाटतच नाही म्हणजे मुळात म्हणजे काय भीती वाटत. रात्री पण असं काय भीती वगैरे वाटत नाही तिकडे. आम्ही गेलो शेतात शेंगा काढायच्या होत्या. मग शेंगा वगैरे काढत बसलो. एवढं छान वाटत होतं तिथे. आंब्याची झाडं, चिकूची झाडं, अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती. एवढं छान वाटत होतं, गार गार वाटत होतं. असं वाटतच नव्हतं की उन्हाळा आहे, एवढं गार तिकडे वाटत होतं. असं वाटत होतं जेवण तिकडेच झोपा. मग जेवण वगैरे केलं तर पण मी तिकडेच बसले थोडा वेळ, म्हणजे जास्त वेळ नाही बसले. मी 11ला गेलेले, काहीतरी 12:30पर्यंत काय लगेच घरी आले असेल. मी तिकडे काय वॉईस नाही, कारण की सगळी तोंडाकडे बघतात म्हणून मी काय असं बोलत नव्हते. फक्त व्हिडिओ चालू करून साईडला ठेवलेला. म्हणजे नंतर मी आत्ता वॉईस टाकते. मग शेंगा वगैरे काढल्या, मग खिशात भरल्या, ओढणीमध्ये भरल्या, दोन्ही टॅगच्या खिशात भरल्या, ओढणीमध्ये भरल्या आणि निघालो घरी यायला. आणि एवढं पाटीभर आम्ही आहे ना शेंगा काढून ठेवलेल्या आणि ओढणीभर पण घेऊन ठेवलेला. आणि जाताना आम्ही डब्बा वगैरे घेऊन गेलेलो. मग तिकडे जेवलो वगैरे. The next day. 2 किलोमीटर 2 किलोमीटर चालतं. आणि मम्मीच्या चालल्याने अजून आम्हाला 2 तास लागतात पोचायला. मम्मीचे चालले म्हणून लय लांब आहे. एवढं लांब आहे बरं, एवढं अजून चालत जायचं. मला आमचं मंदिर जवळ आलं. नशीब अजून नाही काहीच, म्हणजे सावली टाईप आहे म्हणून आम्ही एवढं चालू शकलो. नाही तर काय झालं, जमली कशाला आली मम्मी? नारळ अगरबत्ती सगळं विसरून आली. आणि 8 वाजता तसं ऊन असतं. आज जरा पण काहीच ऊन नाही. पप्पाला सांग मग फोन करून. पैसे नाही. पोचलो आम्ही मंदिरात. विचार बोल बाई. अगरबत्ती आणि नारळच विसरून आली. समजलं, राग येत आहे ना कधी कधी, खरं काय सांगू. जाऊ द्या, पोचलो आम्ही मंदिरात. असल आमच्यालाच येणार होतो पण काही नाही आले. थोडंसं बसणार आणि 2 किलोमीटर चालत खाली होतो. मला पण हात धुवायचा, चपलेला हात लावलाय मी पण. नाही ग, धरी पिशवी जा तू, धरतो मी बसते. बस हातच करते हैं. मंदिर बघा किती छान आहे, छान भारी वाटतं आमचं मंदिर. का असं कुठं हे पण कुठं लावशील? आपल्या घरात आपल्याला राहायला जागा आहे का? आमच्या घरात आम्हाला जायला जागा नाही. आणि झाड लावायला निघाली. आपल्या मुंबईच्या घरात करायला तर जागाच जागा आहे. मुंबईच्या घराचं म्हणजे कुठं जागा खिडकी येते मोठ्या मोठ्या खिडकी.
त्याला असंच केले हो. एकदम छान हवा सुटली ना मम्मी, भारी वाटायला. आणि नशीब अजून नाही. कालच आम्ही संध्याकाळी येणार होतो, पण काल संध्याकाळी आम्ही आलो नाही. पाऊस नाही आला, तू वेळ केली म्हणून मी वेळ केला म्हणून आलो. या लागलो. नारळ आहे द्या ना. सोल असं पण आपल्याला नारळ घ्यायच लागला असं घरात. बरोबर आहे. पितो प्या पाणी पि. खावा थोडं थोडं. बसू की मग. काय ग? हो मस्त. छान वाटायला ना. दरवर्षी कसं करताय सगळं देवदेव करून मग येतं त्यावेळी लय लेकरं झोपली सगळी. मग ज्वारी सोयाबीन 15-20 कट होते. ज्वारी आता मला 25-26 कट झाली. 9 कट गहू झाले. शेतकरी गेलेत ना. शेतात गेले शेतकरी. त्याचं थोडं पैसे 70,000ची ज्वारी, 70,000 सोयाबीन, 50,000ची यात्रा. बाजार 2 लाख रुपये कोण देईल नोकरीचं. माझ्या महादेव आणि मला म्हणजे किती वाकली तुझं ऐकून मी ऐकल्यासारखं करून मी अजून खाली वाकली. किती भूक काढती तू, किती वागती. अजून तर तुला 40 गाठायची. मागून जोर जोरात वरडते आणि तिला तसंच सोडून पुढं ऐकून ऐकल्यासारखं पुढं करत चालली. ॲक्च्युअल गावात आता आम्ही इथं ना 1-1.5 किलोमीटर अजून जायचं असं. कुठल्या छापशील अशा तशा छापशील काय नाही. कुठे गेली
हा का भारीतल्या छापशील का नाही पैसे नको. त्या साईडला आपल्या ह्या साईडला एवढं ऊन नाही लागत त्या साईडला लागत होतं थोडंसं हे कर. मम्मीच्या लेकाचं 2 किलो वजन कमी झालं आणि मम्मीचं किती वाढलं 5 किलो मम्मीचं 5 किलो वाढलं आणि बिचाऱ्या लेकाचं 2 किलो कमी झालं. काय जेवणच नाही लेकराला माझ्या आईशिवाय काय. त्यालाच राहू वाटतंय एकटं चल म्हणजे करते बस नकरे आणि सुट्ट्या नाहीत ना. सगळ्याला बरोबर सुट्ट्या दिल्या 4-5 पोरावेला आणि ह्यालाच बरं सुट्ट्या नाही दिल्या. 5 पोरावाला 1 म्हाताऱ्याला. येडी मामी हा सांगा का माझी आहे हे बघ माझी आहे हे बघ हे बघ हे बघ भुसुम टाकलंय बघू नका बघू मला बघू. बाई 50ची नोट आहे तुझ्यापाशी. बनली कढी एवढी छान झाली ना कढी आणि खिचडी लय भारी झाली. फक्त मम्मीला घोटायला ते घोटणीच नाही तिने एवढी अख्खा संसार आणलाय पण ती डाळ घोळायची घोटणीच नाही आणली. तिला कढी घोटायच नाही भेटली. कशाने घोटली काय माहिती. होती मला असं वाटतंय मम्मी गेल्या वर्षी होती आपल्याकडे घोटणी. हा का ही घोटणी आहे ती तुटली. अख्खा एवढा पसारा आणलाय घोटणी काय तिने आणली नाही. घर पण शिळ गरम गरम नाही कच्चे झालंय कच्चे झालंय खलावायचं नाही किता. अहो गरम वाफ लय वाफ फेकायली. लपाछुपी असं लपणार ना भेटणारच नाही कुणाला. ह्या शरीरावर डाळी नाही आता. असं काल तर एवढी मजा केली ना. ते बघा शरीराला पैसा. इथून जाऊया का इथून शरे इथून चल ना इथून. मला दम लागला जरा. कुठे म्हणतो म्हणाले दिसेल तिला ही परी आहे की आपल्या बरं. कुठं कुठं इथून दिसून इथून दिसून. लय दमलो बापरे.
शिवांश लपून राहा शिवांश. नाही नाही नाही. बघा ए तू बघितला होता असं नाही बघितलाय तू बघितलाय टाकले आम्ही टाकलीचा व्हिडिओ काढतो. ए टाकले